awardee here at the Yoga Ratna Awards 2025. ಇವರಿಗೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರ್ ಭಟ್ ಅವರನ್ನ TV9 ನ CEO ಅಂತ ರಾಹುಲ್ ಅವರನ್ನ ವೇದಿಕೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಪ್ಲೀಸ್ ಕಮ್ ಆನ್ ದ ಸ್ಟೇಜ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರ್ ಭಟ್ ಜಿ ಅಂಡ್ ಮುರುಗೇಶ್ ರಾಣಿ ಜಿ, ಪ್ಲೀಸ್ ಕಮ್ ಆನ್ ದ ಸ್ಟೇಜ್. ಮಾಜಿ ಸಚಿವರಾಗಿರುವಂಥ ನಿರಾಣಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಮಾಲೀಕರಾಗಿರುವಂಥ ಮುರುಗೇಶ್ ರಾಣಿ ಅವರನ್ನ ವೇದಿಕೆಗೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾನೆ. ನಮ್ಮ ನಡೆಯಿರುವಂತಹ ಬಸವಮೂರ್ತಿ ಮಾದಾರ ಚೆನ್ನಯ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ನಾನು ವೇದಿಕೆಗೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಪರಪೂಜ್ಯ ಬಸವಮೂರ್ತಿ ಮಾದಾರ ಚೆನ್ನಯ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ವೇದಿಕೆಗೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಬಾರಿಯ ಯೋಗ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು ದಯವಿಟ್ಟು ಚಪ್ಪಾಳೆ ಬರಬೇಕು. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಬ್ರಹ್ಮೇಶಾನಂದ ಆಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಅತಿಥಿ ಅಭ್ಯಾಗತರು ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನ ನೀಡಿ ಗೌರವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯೋಗ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಬ್ರಹ್ಮೇಶಾನಂದ ಆಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು. ಗೋವಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆ ಮತ್ತು ಯೋಗ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನೇ ಮಾಡಿರುವ ಪದ್ಮಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಬ್ರಹ್ಮೇಶಾನಂದಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರಿಗೆ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ನೀಡೋಣ. ಇದು ಮೂರನೆಯ ಪ್ರಶಸ್ತಿ. ಇದಾದ ನಂತರ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ ಇದೆ, ನಾಲ್ಕನೆಯ ಪ್ರಶಸ್ತಿ. ನಾಲ್ಕನೇ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಕೂಡಲೇ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕಾಯ್ತಾ ಇರುವಂತಹ ನಮ್ಮ ಕನ್ನಡದ ಹೆಮ್ಮೆಯ ಗಾಯಕಿ MD ಪಲ್ಲವಿ ಅವರಿಂದ ಒಂದು ಸುಮಧುರವಾದಂತಹ ಸಂಗೀತ ಸಂಚಿಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸಲಿದ್ದೇವೆ. Guruji, what does a Yoga Ratna award mean to you? वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। कर्नाटक के इस पवित्र प्रदेश में इस योग रत्न अवार्ड्स के कार्यक्रम में उपस्थित सभी संतों के चरणों में बारंबार वंदन, शतशः वंदन। यहाँ एक सुंदर योग इस कार्यक्रम में बना है। श्वासा गुरु वचनानंद जी और संतोष लाड फाउंडेशन के संतोष लाड जी एक धर्म के गुरु है और एक हमारे देश की जो संपदा है वो राज्य के मुखिया है। तो ये दो ऐसे फील्ड्स हैं जिसमें हमें सदा इकट्ठा होकर काम करने की आवश्यकता है। यदि संत और हमारे देश के सभी जो नेतृत्व है, देश का नेतृत्व करने वाले हैं, जिसको हम पॉलिटिशियंस कहते हैं, उनका और संतों का यदि अच्छे से मिल बना तो मुझे लगता है कि इस वॉर के युग में अभी सब जगह पर हमें युद्ध की स्थिति समझ आ रही है। तो देश और दुनिया के जितने भी लोग हैं उनको यदि शांति सब जगह पर प्रस्थापित करनी है तो योग ही ऐसा माध्यम है जो दुनिया को शांति दे सकता है। और नरेंद्र भाई मोदी जी जो हमारे देश के प्रधानमंत्री हैं, उन्होंने शुरुआती काल में लोगों को भगवत गीता प्रदान करी और उसके बाद उन्होंने कहा इस भगवत गीता में आपको योग करना है, इस योग को आपको सीखना है और योग सीखे ही पुनः अपने भारत की जो आध्यात्मिक परंपरा है उस आध्यात्मिक परंपरा को दुनिया में समझने की आवश्यकता है और तभी अध्यात्म ही योग के माध्यम से शांति दुनिया में ला सकता है। और इसलिए वचनानंद जी महाराज जी को हम बहुत बहुत धन्यवाद देते हैं कि उन्होंने पूरे विश्व का कंसंट्रेशन जो है
वो इस कर्नाटक के भूमि में लाए और योग के क्षेत्र में लाए। इसलिए संतोष लाड जी और हमारे स्वामी वचनानंद जी को बहुत बहुत आशीर्वाद। जाते जाते यही कहूँगा कि योग ही ऐसा माध्यम है कि दुनिया में हमारी आध्यात्मिक परंपरा जो भारत देश के ऋषि मुनियों की है वो दुनिया में शांति ला सकते हैं। यहाँ बैठे इस कर्नाटक प्रांत के ही नहीं अपितु विश्व के सारे जगहों पर हमारे सुंदर स्वामी जो जगत गुरु हैं वो सच्चे मायने में उनकी जहाँ जहाँ देश में जाए वहाँ सेंटर्स रहे हैं। और हमें शिवाचार्य जी महाराज जी हैं वो सारे इस प्रांत के जितने भी बड़े संत हैं उन संतों के आशीर्वाद से मैं चाहता हूँ पूरी दुनिया को शांति मिले। और इस कार्यक्रम को जितने भी उपस्थित हैं उन सबको बहुत बहुत आशीर्वाद। श्री दत्त पद्मनाभ पीठ गोवा की ओर से आप सब लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं। ಧನ್ಯವಾದ। ಪ್ರೀತಿಯ ಧನ್ಯವಾದಗಳು। ಇದೀಗ ಈ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ once again heartfelt congratulations. Thank you so much. ಪ್ರಸ್ತುತ ಟಿವಿ9 ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಆರ್ ಕಾರ್ನಿವಲ್ ವೇದಿಕೆಗೆ ಬರಬೇಕು. ಕಿತ್ತೂರಿನಲ್ಲಿ 5 ವರ್ಷಗಳ ಅನುಭವವನ್ನು ಪಡೆದ ಪ್ರಸ್ತುತ ಟಿವಿ ಪವರ್ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಗಳಿಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಯೋಗ ಇಷ್ಟು ದಿನ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಅವರ ವಾಹಿನಿಗಳ ಮೂಲಕ ತಲುಪಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಇವತ್ತು ಸಂತೋಷ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನ ನೀಡಿ ಗೌರವಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ. ಸ್ವಲ್ಪ ಈ ಸೈಡ್